झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे शहरात अवैधरित्या जनावरांना पालवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि माणसाच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरणाऱ्या ऑक्सिटोसिन इंजेक्शनची चोरटी वाहतूक पकडण्यात आली आहे। या संदर्भात एका रिक्षा चालकाला रंगेहात पकडले असून त्याच्याकडून 1890 इंजेक्शनच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या एका रिक्षातून अब्दुल सलाम निसार अहमद नावाचा रिक्षा चालक हा ऑक्सिटोसिनने भरलेले बॉक्स चोरून वाहून नेत आहे। त्यानुसार मोहाडी नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवधान फाट्याजवळ सापळा रचत रिक्षा अडवून तपासणी केली असता त्यात 10 बॉक्समध्ये भरलेले एकूण 1890 ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन आढळले। हे इंजेक्शन्स आणि रिक्षा असा एकूण 87,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपी अब्दुल अहमद विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून या चोरट्या रॅकेट मागील मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस करत आहेत। ऑक्सिटोसिनचा वापर कायद्याने बंद असून त्याचा वापर प्राण्यांना जबरदस्तीने दूध देण्यासाठी होतो। मात्र याचे दुष्परिणाम जनावरांवरच नव्हे तर त्या दुधाचा वापर करणाऱ्या माणसांच्या आरोग्यावरही होतो। त्यामुळे ही चोरटी वाहतूक अत्यंत गंभीर बाब मानली जाते। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक नितीन करंडे, हवालदार पंकज चव्हाण, कॉन्स्टेबल रमेश शिंदे, चेतन झोळेकर, मंगल पवार यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।